नमस्कार मंडळी. एका तरुणाची निर्घृण हत्या. हत्येनंतर कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी आधीपासूनच केलेले कथित प्लॅन. Googleवर केलेले संशयास्पद सर्च आणि आता समोर आलेला आणखीन एक धक्कादायक दावा, की आरोपी सिया आणि तिचा कथित प्रियकर चेतन याने 4 महिन्यापूर्वी एका लॉजमध्ये गुपचूप लग्न केलं होतं. मंडळी, केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतशी या प्रकरणाची गुंतागुंतही वाढताना दिसत आहे. आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीच्या मोबाईलमधून अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे मिळवले आहेत. त्यामध्ये चॅट्स, फोटो, गुगल सर्च हिस्ट्री आणि इतर माहितीचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. याच माहितीच्या आधारे तपास यंत्रणा संपूर्ण कटाचा उलगडा करण्याचा प्रयत्न. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सिया आणि चेतनबद्दल समोर आलेले नवे दावे. गुगलवर नेमकं काय सर्च करण्यात आलं होतं? राज रघुवंशी हत्या प्रकरणाचा कथित अभ्यास का करण्यात आला? गुप्त लग्नाचा दावा कितपत महत्त्वाचा ठरू शकतो? आणि या संपूर्ण प्रकरणात तपास आता कोणत्या दिशेने जात आहे? प्रकरणाची सुरुवात. केतन अग्रवाल याच्या हत्येनंतर सुरुवातीला अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र तपास जसजसा पुढे गेला तसतसे अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. तपासादरम्यान पोलिसांनी मोबाईल फोन, डिजिटल डेटा, सीसीटीव्ही फुटेज आणि विविध तांत्रिक पुरावे मिळवले आणि तपासले. यामध्ये अनेक संशयास्पद गोष्टी समोर आल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे आरोपीचे डिजिटल हालचाल ठरत आहे. गुगल हिस्ट्रीमधील धक्कादायक माहिती. तपासादरम्यान पोलिसांनी सियाचं गुगल सर्च हिस्ट्री तपासली. त्यामध्ये काही प्रश्न वारंवार शोधल्याचं समोर आल्याचं दावा केला जातो. माध्यमांमध्ये काही प्रश्न वारंवार शोधल्याचे समोर आल्याचे दावे केले जातात. माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार सर्च करण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये पोलीस तपासापासून कसं वाचायचं, मोबाईल लोकेशन कसं लपवायचं, हत्येनंतर पुरावे कसे नष्ट होतात आणि गुन्ह्यानंतर संशय टाळण्यासाठी काय करता येईल, अशा प्रकारच्या शोधाचा उल्लेख केला जात आहे. मात्र या सर्चचा अंतिम अर्थ काय आहे हे तपास पूर्ण झाल्यानंतर आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल. राज रघुवंशी प्रकरणाचा कथित अभ्यास. या तपासातील आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सियाने राज रघुवंशी हत्या प्रकरणाबाबत इंटरनेटवर माहिती शोधल्याचा दावा आहे. तपास अधिकाऱ्यांनी मिळालेल्या डिजिटल माहितीच्या आधारे हा संशय व्यक्त केला जात आहे. माध्यमांमध्ये अशी चर्चा आहे की या प्रकरणात आरोपीकडून झालेल्या चुकांचा अभ्यास करून स्वतःच्या कटात त्या चुका टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा. तथापि हा तपास भाग असून याबाबत अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. लॉजमध्ये गुप्त लग्नाचा दावा. दरम्यान तपासात आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिया आणि चेतन यांनी सुमारे 4 महिन्यापूर्वी एका लॉजमध्ये गुपचूप लग्न केल्याचा दावा केला जात आहे. हा दावा त्याच्या मोबाईलमधील काही फोटो आणि चॅट्सच्या आधारे करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे. या कथित लग्नाचे इतर पुरावे मिळतात का, याचा शोध पोलीस घेत आहेत का? जर या दाव्याला पुष्टी मिळाली तर तपासात त्याचं महत्त्व वाढू शकतं का? दोघात कथित प्लॅनिंग. तपास यंत्रणांच्या मते ही घटना अचानक घडलेली नसून तिच्या मागे आधीपासून तयारी करण्यात आल्याचा संशय आहे. कोणत्या दिवशी काय करायचं, कोण कुठे जाणार, मोबाईलचा वापर कसा करायचा आणि पुरावे मागे राहणार नाहीत याची काळजी कशी घ्यायची, याबाबत आधीपासून चर्चा झाल्याचा संशय तपासात व्यक्त केला जातो. डिजिटल पुरावे किती महत्त्वाचे? आजच्या काळात फोन हा सर्वात मोठा साक्षीदार ठरतो. मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्ड्स, लोकेशन, चॅट्स, फोटो, व्हिडिओ, इंटरनेट सर्च हे सर्व तपासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. या प्रकरणातही पोलिसांनी डिजिटल फॉरेन्सिकची मदत घेतल्याचं सांगितलं जात आहे. तपास कोणत्या टप्प्यावर आहे? सध्या तपास यंत्रणा सर्व पुरावे एकत्र करत आहे. फॉरेन्सिक अहवाल, मोबाईल डेटा, सीसीटीव्ही, साक्षीदाराचे जबाब आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे संपूर्ण घटना प्रकरण जोडण्याचं काम सुरू आहे. यातील प्रत्येक माहिती न्यायालयात ग्राह्य धरता येईल का, याचीही पडताळणी केली जात आहे. अफवा आणि सत्य. या प्रकरणात सोशल मीडियावर अनेक अफवा देखील पसरत आहेत. मात्र कोणतीही माहिती अधिकृत तपासातून किंवा न्यायालयीन नोंदीतूनच खरी मानली जाऊ शकते. त्यामुळे सोशल मीडियावरील अपुष्ट दाव्यांवर विश्वास ठेवू. आता सर्वांचं लक्ष पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लागले आहे. गुप्त लग्नाच्या दाव्याला पुरावे मिळतात का? गुगल सर्चच्या तपासात नेमकं काय अर्थ निघतो? डिजिटल पुरावे किती मजबूत ठरतात आणि न्यायालयात कोणते नवे खुलासे होतात, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार. मंडळी, केतन अग्रवाल हत्या प्रकरण हे केवळ
एका हत्येचं प्रकरण राहिलेलं नाही. डिजिटल पुरावे, Google सर्च हिस्ट्री, कथित गुप्त लग्न आणि आधीपासून आखलेलं प्लॅनिंग या सर्व गोष्टींमुळे हा तपास अधिकच चर्चेत आला आहे. मात्र लक्षात ठेवा, सध्या समोर आलेल्या अनेक माहिती ही तपासाचा भाग आहे. अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल. या प्रकरणातील प्रत्येक मोठी अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. मी भेटेन अशाच नवीन आणखीन एक सविस्तर आणि विश्वासार्ह अपडेटसह. धन्यवाद.